मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाचा महसूल व वन विभागाचा 16 फेब्रुवारी 2024 चा शासन निर्णय आहे, ज्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ज्या ठिकाणी दुष्काळ घोषित केला जातो त्या ठिकाणी जमीन महसुलात सूट दिली जाते, सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाते, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती मिळते, कृषी पंपांच्या चालू वीज बिलाला देखील 33.5% सूट दिली जाते। शालेय त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी दिली जाते। ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो। टंचाई ज्या गावात जाहीर केली जाते त्या गावात शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित केली जात नाही। त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता दिली जाते। मग मित्रांनो, 16 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवरती समोर दिसत आहे त्याप्रमाणे जिल्हा आणि तालुका वाईज जी मंडळांची नावे तुम्हाला समोर दिसत आहेत अशा जवळजवळ 224 महसूल मंडळे जे आहेत ती दुष्काळ सदृश मंडळे म्हणून घोषित केली आहेत। मित्रांनो, राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिलीमीटर पेक्षा कमी झाले आहेत, अशा 10 नोव्हेंबर 2023 रोजी जो शासन निर्णय काढण्यात आला होता त्यामध्ये परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या एकूण 1021 महसुली मंडळांपैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र हे बसवण्यात आलेले नाही अशी मंडळे आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावामधील या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये दर्शवलेली 224 महसूल मंडळे जी आता आपण मगाशी स्क्रीनवरती बघितली, जी जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज जी 224 महसूल मंडळे जी आहेत मित्रांनो, ती आता दुष्काळ सदृश मंडळे म्हणून घोषित केलेली आहे। आणि मग ज्या सवलती आता आपण मगाशी बघितल्या, ज्या समोर तुम्हाला स्क्रीनवरतीही दिसत आहे, या सर्व सवलतींचा फायदा या 224 महसूल मंडळांना मिळणार आहे। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।